शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी 25 डिसेंबरला बीडमध्ये एक शेतकरी हक्क मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये जर विशेष महत्त्वाचं काय असणार आहे तर शेतकऱ्यांची मुलं ही मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत। कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, या पिकाला रास्त भाव द्यावा अशी या मोर्चाची मागणी असणार आहे। नेमका मोर्चा कसा असणार आहे, कुठल्या प्रमुख मागण्या जाणून घेऊयात। आपल्यासोबत या मोर्चामध्ये जे लोक सहभागी होणार आहेत त्याला काय सांगताल, काय नेमकी प्रमुख मागण्या गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही या सगळ्या मोर्चाची तयारी करताय? याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख मागणी अशी आहे की आपल्याकडे कोरडवाहू पीक कोणतं कापूस आणि सोयाबीन, आणि ह्या कापसाचा आणि सोयाबीनचा खर्च जर बघितला तर आता जो सरकारने हमी भाव दिलेला आहे 8,100, हा हमी भाव शेतकऱ्याच्या पूर्णतः कष्टाला न्याय देणारा नाही आहे। म्हणून आम्ही कापूस आणि सोयाबीन, तूर या पिकाला कापसाला 12,000 रुपये भाव देण्यात यावा, सोयाबीनला 7,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये या मागणीकरिता आम्ही शेतकरी आंदोलन, हे जनआंदोलन सगळ्यांनी एकत्रित, आम्ही सगळ्याला आव्हान केलं, जे येतील सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र आणि शेतकरी यांचा हा मोर्चा ठेवलेला आहे। दादा, काही दिवसापूर्वीच हिवाळी अधिवेशन झालं। या हिवाळी अधिवेशनामध्ये काय अपेक्षा होती सरकारनं या हमीभावासंदर्भात किंवा या भावासंदर्भात काय निर्णय घ्यायला पाहिजे होता? वास्तविक पाहता सरकारचं सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असलेलं दिसतंय। काही विविध शेतकरी पुत्रांनी गेल्या 15-20 दिवसापासून पायाला भिंगरी लावून तालुक्यात आणि जिल्ह्यात ही चळवळ सोयाबीन कापूस दरवाढीची बुलंद केलेली आहे। ही या आमदार खासदारांना आणि लोकप्रतिनिधींना सरकारला कळत नाही का? त्यांनी या चालू अधिवेशनातच ही मागणी लोकांची गांभीर्याने विचारपूर्वक करून मान्य करायला पाहिजे होते, परंतु सरकार हे निद्रिस्त असल्यामुळं त्यांना जागं करण्यासाठी सर्व पक्ष संघटना आणि खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ जुळावा म्हणून सोयाबीन कापूस दरवाढीचं आंदोलन 25 तारखेला व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे। त्याला सर्वांनी यावं अशी मी हात जोडून एक शेतकरी पुत्र म्हणून विनंती करतो। जय शिवराय। दरवर्षी कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, हे सगळं पीक जर बाजारात आलं त्यासाठी सरकारकडून शासकीय खरेदी केंद्र उघडण्यात येतात, मात्र याचा काही फायदा होताना दिसत नाही। खरं तर हे शासकीय खरेदी केंद्र नसून ते शासकीय डकेत केंद्र आहेत, डाका टाकणारी केंद्र आहेत शेतकऱ्यांवरती। एकीकडं सरकार कापसाला 8,000 रुपये 100 रुपये भाव डिक्लेअर करते, सोयाबीनीला 5,300 रुपये डिक्लेअर करते, आणि त्याच्याच नाकाखाली तो 7,000 6,500 रुपयांनी कापूस खरेदी केला जातो। सोयाबीन 3-4 हजारांनी खरेदी केली जाते, आणि तो 1 ते 1,500 हजाराचा जो डाका पडतोय, हे सरकार काय नुसतं बघायची भूमिका करते का? हे सरकार नसून हे सरकार शेतकऱ्यांना पिळकवणारं सरकार आहे। म्हणून या सर्व शेतकरी पुत्रांनी जो मोर्चा काढला आहे 25 तारखेला जो मोर्चा काढला आहे, त्या मोर्चाचा उद्देश असा आहे की या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी यावं, आणि जो गॅप आहे सरकार जर त्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करत नसेल, जो सरकारी भावापेक्षा कमी दरामध्ये खरेदी करण्यावर कारवाई करत नसेल, तर त्याच्यामधला जो गॅप आहे तो भरपाई करून द्यावा, शेतकऱ्याचा अनुदान म्हणून द्यावं। म्हणून आम्ही या सर्व शेतकरी मित्रांना आणि शेतकरी पुत्रांना या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यास आमंत्रित करतो। मागण्या जर मान्य झाल्यानंतर पुढची दिशा काय असणार आहे? हे बघा, हे मागण्या मान्याचा हा विषय नंतरचा आहे। सुरुवातीला हे सरकार बेशरमांचं सरकार आहे। हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल किंवा उन्हाळी अधिवेशन, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या खून, बलात्कार, मारामार ह्या घटना घडतात, याच्यावरती तीळ मात्र बोलत नाहीत। पाठीमागचा काळ असा होता की पावसाने उभं पीक वाहून गेले, घरदार वाहून गेलेत, जनावर वाहून गेलेत, पशुधन वाहून गेले, शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली। ह्या सरकारला जर थोडी लाज आणि शरम असते ना, सत्तेतील आमदारांना, मंत्र्यांना, त्यांनी सुरुवातीला अधिवेशनात अगोदर संपूर्ण कर्जमाफी केली असती आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने उभा करायचे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते। मात्र नाही, हे सरकार धनदांडग्यांचं आहे, बेशरमांचं सरकार आहे, मोदी आणि अंबानीचं गुलाम हे सरकार आहे। त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवायला लाज वाटते। मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न मोठ्या मजेशीर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून हे हरामखोर लोक खातील। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या भागातील कोणताही लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, पक्षाचा पदाधिकारी असेल, ह्या सर्वांना घेऊन तुम्ही उतरा, अन्यथा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि ह्या पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या गचुऱ्याला धरून त्यांना जाब विचारा।
ताई, महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी असतील. हो, कारण शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या तर गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे आंदोलन व्यापक स्वरूपात व्हावं यासाठी आम्ही सर्व महिलासुद्धा सहभागी होणार आहेत आणि यामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते. तर निश्चितच 25 डिसेंबरला हा मोर्चा असणार आहे. या मोर्चाची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा, योग्य दर मिळावा. अन्यथा सरकारनं जर मागण्या नाही मान्य केल्या तर याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला भोगावा लागेल. कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.